चुने जाती निरोबर. अचलपूरला अंबेनाथाशी विजय करत असताना वाटेवर चुनियाची दडपणी घातली होती. गोळ्याच्या गोळे ढीगच्या ढीग ठेवलेले आहेत आणि तो वाटावया काढिला होता. गोसावी अंबिनाथाशी प्रदक्षिणा करत होते. ते सुतार चुना उखरडीत होता. कालवणे सुतार म्हणतात त्याला. अंबिनाथा प्रदक्षिणा करता अग्निये कोणी आश्राईत देवळाची नाशी दक्षिणे उभ्या ठाकून त्या ते गोसावी पुशिले. म्हणजे अंबिनाथाच्या मंदिराच्या अग्नेय कोणी आश्राईत देवळी, म्हणजे ज्यांना आश्रय नाही त्यांनी त्या आश्रयाला येऊन बसायचं देवळात. आणि म्हणून आपल्या स्वामींनी देवळी निद्रा सांगितली. देवळी निद्रा कोणाला सांगितली? पुरुषाला. देवळी निद्रा कीजे, स्त्रियांनी देवळी निद्रा न कीजे. तुम्हाला ओसरी सांगितली आहे नाही, वगैरे वगैरे. तर ती आश्रयित देवळी, तिथे सर्वज्ञ उभे आहेत. तिथे स्थान पाहिजे होतं आपलं, नाही आहे की नाही. असे अचलपूरला खूप स्थानांची निर्मिती होऊ शकते, हे की नाही. आठवण म्हणा, स्मृती करायला काय हरकत आहे. भानखळीला नागदेवांचं स्मृती होऊ शकते, आहे की नाही. या पण स्मृती स्थान काढले पाहिजे एक स्पेशल. निर्देश स्थान म्हणजे काय, तोच विषय आहे. तसं स्मृतिरूप स्थाने डोमेग्रामला बरेच ठिकाणी आहेत. अशी स्थानं निर्माण होतील. तेवढे आता जेवढे आहेत तेवढे डबल होतील. तो एक विषय राहिला बाजूलाच. काय हरकत आहे विशेष ठेवायचा. आणि स्मृती, आठवण, स्वामींची आठवण. त्रास स्वामी तिथे उभा राहिले. म्हणले, हागा हा चुना का उखरडीत असा. तो म्हणतो, जीजी हा नवा चुना केला असे. तो स्वामींना ज्ञान सांगतो, जीजी महाराज हा नवा चुना केलाय, जुना विकायला काढलाय. आता सर्वज्ञांची ती दृष्टी आहे. काय म्हणता सर्वज्ञ? तो म्हणता, तो चुना झाला असे, एरवी तया परीसवर हा चिनिका असे. जुन्यापेक्षा तुझा म्हणाले हा बरा वाटतो की भाऊ. तो म्हणतो, ना जे अनेक बरवा असे. सर्वज्ञ म्हणतात, कैसा बरवा असे? जो करीत असा तो कवनी कवनी वर्णीचा, ते जाणती तयाच्या जाती सांगितले. स्वामी म्हणतात, झाला चुना तो कैसे जाणे दे. तो म्हणतो, तेही चुना जैसा केला तैसा सांगितला. आणि चुनियाची दडपणी सांगितली. डवख घेऊन दाखविला. डवख शब्द आहे बघा. आपल्या पंथातही पाण्यासाठी डवख असायची. मठातून पाणी काढून शोधण्यात डवकीनं घ्यायचो. डवख शब्द आहे हा. वगराळ. सर्वज्ञ म्हणतात, ऐसा नव्हे हा मर्दनी उन्हा तया पशीवर हा चिनिका. तो म्हणतो, जी आम्ही चुनाड्याची जाती, फेडी म्हणितल्या फेडीजे, लावी म्हणितल्या लावीजे.
मग तो विचारतो चुनेवाला, जेजीची चुन्याच्या जाती त्या कैश्या. यावर गोसावी चुने जाती निरोपिली. सर्वज्ञ म्हणतात, चुना तो ऐसा की खडे ऐसे भाजावे, ऐशी ऐशी द्रव्ये व्हावी, ऐशी मर्दनी व्हावी. चुन्याचं मिक्सिंग. इतुके दिस कुही जो द्यावा, मग ऐसे वाटावे त्याला. चुन्याची घाणी पाहिली का आपण गावोगावी राहायच्या जुन्या काळात. आता नाही आहे त्या. वीटकामाला चुना वापरायचे पहिले लोक. चुन्याच्या ती सिमेंटपेक्षा त्या चुना मजबूत राहील. आजही आहेत कुठं 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 पाहिलं तर जुने बांधकाम आहेत. त्याला घाणीतून काढायचा तो चुना. असं ते जुन्या काळात होतं. आता मशीन निघाल्या. तर अशा प्रकारे सर्वज्ञ चुन्याच्या जाती निरूपण करून राहिले त्याला. स्वामी म्हणतात, चुना झाला ऐसा जाणीजे, उंडा काढून तो चुना सुन्या पुढी घालीजे. दधी भाताचा उंडा म्हणून डक्करी घासू घे. डक्करी शब्द किती छान येतात चरित्रामध्ये एक एक, नाही ना. डक्करी, डक्करी. तो कुत्र त्याच्यावर डक्कन लपकून पडायचं त्याच्यावर आणि घासू घ्यायचं. काय म्हणतात त्या शब्दाला आताच्या मराठी भाषेत? झपाटा मारून खाणे. आणि काय कुत्र भाकरीच्या तुकड्यावर झपकारा मारत आहे का नाही. ते वानर एक वरून येतं, ते एक लपकन घेतं, ते भाग चपातीचा घेऊन जातं. ते घार झपाटा मारते त्या खाली तुकड्यावर. आणि काय शब्द असू शकतो? सर्वज्ञानी हा शब्द वापरले. ते कुत्र म्हणाले त्या उंड्याला पाहून, त्याला वाटतं हा दही भाताचा उंडा आहे, म्हणून असं झपाटा हाणत त्याच्यावर. खाय डखडक करून गिळी, गटाक 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 करून गिळत ते. आणि खा दुसऱ्या घासाची वास आहे, याते स्वानभक्षी चुना झाला ऐसे म्हणजे. तो न खाये तर नव्हे, असं सर्वज्ञ ज्ञान करतायत. तरी अनेक गुळ ताग उडीदाची डाळी घालून, ताग शब्द आहे, तागापासून चुना होतो. ताग माहिती आहे तुम्हाला? जुन्या काळात ताग असायचो, तागाची शेती करायची लोक. चाबूक, त्याच्यापासून चाबूक पण काढायचे त्याला, तागाचा. ताग आणि गुळ उडदाची डाळ घालून मागुता जडपीजे, आणि एतिके दिस कुहिजो द्यावा, मग ऐसा वाटावा. मग सुन्या पुढा घाली जे तो खाय, तो चुना झाला ऐसे जाणीजे. ऐसा होय तरी करावा, ना तरी फेडावा ना. बिजू घातलेला. सर्वज्ञ असं ज्ञान करतात. तेही संतोषोनी म्हणितले, फेडीती तरी फेडो, आणि करविती तरी करू, या परी पोट भरो. किंवा जे जे आम्हाला काय, एडी माणसं आहे आम्ही. फेडला तर फेडून, काढला तर काढून, आम्हाला पोट भरायचे. गोसावी जाण म्हणून निरोपिलेची, आम्ही ऐकले नाही, मा करून काय. तुम्ही जाणीवेचे आहात म्हणाले, तुम्ही निरोपण केलं आम्हाला, पण आम्ही नाही करू शकत ते. जी जी हे आम्ही परिसो नेनो मा जाणो निकाय. हे गोसावी निरोपावे आणि गोसावीच परिसावे, ही आम्ही भाषही नेनोची, ऐशी आमच्या जाणीवाची. आणि हे राजे
ततोपि नेनती. ते आम्हा करवी करवीत असती तरी करीत असोजी. ते म्हणाले, हे राजा, हा रामदरणा राजा आमच्याकडून करवून घेतो. बांधकामासाठी चुना खूप चांगला असतो. ते मला ते करून घेतो, आम्ही करतो, मला काय माहित आहे त्यातलं. सर्वज्ञ म्हणतात, या परीस उचडीत असा तो निका. तुम्ही आता जो उकरत आहात ना, तो निका आहे म्हणाले, तो चांगला भिजलाय. मग तेही गोसाव्या ते जुहारिले. जोहार शब्द आहे ते. जोहार माय बाप जोहार. शिवकालीन भाषेपर्यंत जोहार शब्द आला. जोहार करावा लागतो. शिवाजी महाराजांना घेऊन गेले तिकडे विजापूरच्या दरबारात. प्रथमच मग शहाजीराजांनी जोहार केला. शिवाजीराजांना सांगितलं, मला मी जोहार नसतो करत. हा, अजिबात नाही, मी नाही करणार. तिथं जोहार शब्द आहे. असं तिकडच्या साहित्यामध्ये पण जोहार आहे. तो इंग्रजांना जोहार नाही केला तर मारायचे चापकाने दे. जोहार माय बाप जोहार. तर ते सर्वज्ञांना त्यांनी जोहार केला. हे भाग्याचे आहे. देवाला जोहार करायला मिळायला पाहिजे ना. सलाम असं वाकून नमस्कार केला. सर्वज्ञ म्हणतात, मग त्या जोहाराचा स्वीकार केला. मग चौकी आसन झाले. मग गोसावी दारवंठ्या विजयी केले. बाहेर आले सर्वज्ञ आता मंदिराच्या मेन दरवाजाच्या. तो गरुड घोडा स्थिती भोगीत असे. आता हा गरुड घोडा दिसला पाहिजे सतत, है ना. जोपर्यंत सर्वज्ञ येत नाही तोपर्यंत आनंदाने डुलणारा तो घोडा आहे. श्याम कसा वर्ण आहे त्याचा, हा गरुड घोडा गरुडासारखा आहे. गरुड कसा आहे, काळा पांढरा. बघा तुमच्या अंदाजाने विचार कर. आणि मग आरोहण झाले आणि राजग्रहा विजय केले. अशा प्रकारे सर्वज्ञांनी ही चुन्याची लीळा केली. आता हेतू पाहू आहे का. तर ही चुन्याचं एवढं ज्ञान करत बसले सर्वज्ञ. सांगितलं कुत्र्याने खाल्ला तर निका समजायचा. हे कशासाठी केला प्रकार. नावाले आवर स्वीकारे सकळ विद्या सर्व कळांची जाण असते ईश्वर स्वरूपाला. पर आणि आवर. आवरामध्ये काय काय येते, सकळ देवतेंच्या विद्या, सकळ विद्या, सर्व कळा. कळा म्हणजे कोणत्या. चंद्राच्या किती कळा असतात, 16 का 26. 26 कळा असतात. म्हणजे असेल त्या. ते एका आरतीमध्ये आहे ना 12 विद्या 64 कळा आहे की नाही. हो. कोणची आरती आहे बरं. आपल्या पूर्वजांच्या आरत्या सुद्धा अगदी हितचिंतक आहेत त्या, नाही का, ज्ञानाच्या आहेत त्या. 64 14 24 18 24 18. कोणची आरती आहे ती. तो श्री दत्त प्रभू समर्थ राज्य करी तो शिकरी तो श्री दत्त प्रभू समर्थ
कृपावंत कृपावंत राज्य करीतो सह्याद्री. आणि पुढे चला मिळून या जाऊ स्वामी चला मिळून या जाऊ स्वामीला करो जी आरती. त्या आरतीत सुद्धा एक श्रीमूर्ती दिसते. त्या आरतीमध्ये हे येतात 64 14 काहीतरी बरंच येत आहे का नाही, सगळं येऊन जातं ते. वेद पुराण आगम सगळं 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 येऊन जातं त्याच्यावर, काही ठेवत नाही ते. 4 लाईनीत सगळं संपुष्टात. इतके विद्वान होते माणसं आपले, आहे ना. ती प्रतिभा आहे. आता आपली प्रतिभा त्या व्हॉट्सअप यूट्यूब गेली. निर्मिती काय नूतन साहित्याची आज आपल्या संप्रदायात. इथे काळ जातो ना खूप, आहे की नाही. अशी उत्तम काव्यांची निर्मिती पाहिजे. एकच आहेत बाबा बाभो शास्त्री, ते करतात काही ना काय काही ना काही. मग एकट्यापुरतीच प्रतिभा सीमित आहे की काय. हे की नाही. असे आता नवीन गुढे तयार झाले पाहिजे तसे वगैरे व्हायला पाहिजे काहीतरी, की नाही. तर अशा कळांचा जाण आहे सर्वज्ञाना आणि स्वरूपच बुद्धमय आहे. सर्व शक्ती बुद्धा, सर्व शक्ती बुद्ध आहेत म्हणाले ते. यांना काही वेगळं सांगायचं असतं प्रत्येक गोष्ट. स्वरूप बुद्ध आहे, शक्ती बुद्ध आहे, म्हणून शुद्ध तो बुद्ध तो. आपण ज्याची आराधना करतो तो कसा आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे. बुद्ध तो आहे का नाही. आनंद तो अविक्रिय होतो. कसं आहे ना. हे असं आपोआप व्हायला पाहिजे. आपले साधू असे, परंपरेतले साधू आपले असे होते, अविक्रिय होतो. वाटा मागायला म्हणाले चल, ते म्हणाले तुम्ही, मी विष होऊन प्रवर्तला, तुम्ही अमृत होऊन प्रवर्तले, नाही का. आणि मी तुम्हाला खूप त्रास दिला. साधू आपले भिक्षा मागून आल्यावर त्यांना गोडधोड द्यायचे, आचार्यांचे चिरंजीवाला आहे ना. आणि आपण काय बी खायचे असे. हा आपला ज्ञानियांचा इतिहास आहे. हा, आपण एवढं स्वतःला संपवत नाही ना. आपल्या इथे राग द्वेष मत्सर हेवा, ह्या कुळाचा तो त्या कुळाचा, हे कुठून आलं काय माहिती. असं नाही यायला पाहिजे. म्हणजे समसरच्या बाबांनी कधी असं नाही केलं, आहे की नाही. जो येईल त्याला आपला शिष्य समजायचे बाबा, आणि त्याच प्रेमाने सदा संभाळ करायचे. ब्रह्मविद्या निरोप कोणी आलं तेवढ्याच प्रेमाने स्नेहाने बाबा जोपासना करायची, लाळायचे तळायचे, आहे ना. तर तो आनंद तो अक्रिय तो बुद्ध तो, त्याचे आपण आहेत. मला हे सांगायचे तुम्हाला, आपण त्या स्वामींचा बोध आहे ना तुम्हाला. मग तुम्ही बुद्ध आहेत का, कसे. बुद्ध तो मग ज्ञानी म्हणतात. दुसरा अर्थ आहे त्याचा बुद्ध आहे तुम्ही. भारतीय संस्कृतीमध्ये ते बुद्ध होऊन गेला तो गौतम बुद्ध, आहे ना. त्याचे काय मोठे मंदिर आहे बाबा, अजिंठालेणी. किती प्रभाव असेल त्यांच्या साधनेचा, आहे ना. वेरूळ, अशा बऱ्याच ठिकाणी त्यांच्या भव्य प्रतिमा आहेत.
म्हणजे त्यांना राजकीय आश्रय किती मोठा भेटला असेल आहे का नाही, लोकाश्रय. कोणी विरोध नाही केला लेण्यांना. आणि त्यांनी भारतीय धरोहर झाली ती लेण्यांची. बुद्ध आहेत ना ते, त्यांचं ज्ञान. भारतावरती कोणी कोणी आक्रमण केलं काय काय माहिती आहे का नाही, आणि त्या आक्रमणातून सर्वज्ञांनी तुम्हाला निर्माण केले. साधी गोष्ट नव्हती. आता चला तिकडे नको जायला. तुम्ही असं बुद्ध आहात तुम्ही पण. आणि बुद्ध आणि बुद्धी काय फरक येत आहे? स्वरूपे बुद्धी आणि सर्व शक्ती बुद्धा, दोन प्रकार असतात साहित्यात. तुम्हाला जी ज्ञानशक्ती दिली ती कशी आहे? बुद्धा आहे. तुम्हाला बोधलेली आहे म्हणून बुद्धा वगैरे वगैरे. मग ते ज्ञानशक्तीचं कार्य काय आहे? तुम्हाला अविक्रिय करणे, आनंद देणे, मुक्त करणे, शुद्ध करणे. कशी उद्धरण प्रक्रिया सर्वज्ञांची. अवंचकत्व केलेलं नाही. देवता तुम्हाला विद्या देतात तर मैणत्व येतं आहे की नाही. विद्या निघून जातात, भ्रष्ट होतात. तसं तुम्हाला बोध दिला इथे बी आहे म्हणा, ईश्वर आज्ञा अतिक्रमी कर, माया अतिक्रमण नको. दत्तात्रयबाबांनी वर दिले, सांगितलं त्याला गोहत्या अमक डमक नाही, तर कोणी का असं. म्हणून अशी शृंखला आहे. शुद्ध बुद्ध, नंतर आयुक्रियुतो, नंतर अच्युतो, अशी क्रम आहे. कशाने काय काय होतं बा असं ते स्मरण. तिकडे नको जायला. म्हणून 27 आवरे तेथ हे काय म्हणावे अशी ही लीळा आवर स्वीकाराची. 27 आवर आहेत म्हणाले. सर्वज्ञांच्या ईश्वर स्वरूपात ते कामं करतात. आणि आता हे बाकीच्या गोष्टीचं ज्ञान सांगणं काय आवड आहे का? तर ही लीळा आवर स्वीकाराची आहे. मग आता येते सीमोल्लंघनाची लीळा येते, आणि नंतर औदास्य स्वीकार येते. चला आज शुभ संक्रांत आहे नाही का. सर्वांना शुभ संक्रांत. संक्रांत कशाची व्हायची पाहिजे पण आपली? तीळ आणि गुळ. म्हणजे काय? आज सूर्याचा प्रवेश होतो आहे की नाही. उद्यापासून गरमी सुरू होते. म्हणजे काय आहे, काय करायला पाहिजे आपण साधूने? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, स्वामींसोबत बोला. तीळ घ्या, गुळ घ्या, वेद घ्या, बोध घ्या, लीळा घ्या, है की नाही. मिक्सिंग करा सगळं. भाव, स्मरण, आवडी, निर्वेद, अनुताप, मिक्सिंग आहे ना सगळं. आवडी, उत्कंठ आणि तळमळ. तिळगुळाचे लाडू कडक झाले तर काय होतील? ते खाता नाही येणार आहे की नाही. हडगुड नोरे. मग तिळामध्ये काय काय आहे? स्नेह आहे,
नाही का नाही, त्याच्यामध्ये ओला गुण आहे. आणि ते कधी मिक्स होतो गुळामध्ये? गुळाचं गुळपण जायला पाहिजे, तिळाचं तिळपण जायला पाहिजे. तिळमाळा तेली आहे का, कुठं ऐकलंय का? हो नाही ना, जिथे मी तीन मारा तिथे. स्वामींनी एक दृष्टांत पण सांगितलंय बघा. बाई ब्रह्म कैसे, असं पण नाही झालं पाहिजे. तिळात स्वामींनी काय सांगितलं? ब्रह्म सांगताना इतर ब्रह्म लोक कसे सांगतात, झालं म्हणाले तुमचं ब्रह्म, तिळात गुळ घातला, गुळात झालं ब्रह्म, वगैरे वगैरे. असं पण झालं नाही पाहिजे. अभ्यास हा ज्ञानमोचक सांगितले सर्व ज्ञाने. तर ज्ञानातून मुक्तता होत असताना ही संक्रांत पाहिजे, विचाराची संक्रांत, आचाराची संक्रांत झाली पाहिजे. आपला अधिकार वाढला पाहिजे. आपलं जे स्नेह आहे आणि त्याच्यातून उचित स्फुरलं पाहिजे. नाविन्यता आहे ना ती, नूतन नूतन झालं पाहिजे. आचाराचा आणि विचारांचा लाडू तयार झाला पाहिजे. नुसत्या जाणीवेनी परमेश्वर नाही होणार. जाणीव कुठे पाहिजे? जाणीव कुठं पाहिजे? जाणीव नेणे तो रूपांतरित झालं पाहिजे. जाणून नेणे तो सदैव झाले. आपला जाणण्याची जाणीव आपल्याला सतत जाणीव करून देते. मग आपण जाणते होतो. ते गुळाचं गुळ पण गेलं नाही, तिळाचं तीळ पण गेलं नाही. ते जाणीवेचा आभास सतत असतो आपणाला, की मी जाणता आहे, मी ज्ञानी आहे, मी असा आहे, मी तसा आहे. तसं काहीच नाही आहे. तुझ्याजवळ काहीच नाही आहे. होतं काय? तू मुळाचा ज्ञान अविद्याने युक्त होता आहे की नाही? होतच काय तुझ्या? अनादि अविद्या. स्वामींनी कर्म इंद्रिय दिले, ज्ञान इंद्रिय दिले, स्वामींनी बोध दिला आहे की नाही? डोळे पण दिले. ह्याचं मिक्सिंग झालं पाहिजे. तसे कर्म इंद्रिय, ज्ञान इंद्रिय आणि अंतःकरण चातुष्टय हे शुद्ध झालं पाहिजे. त्याच्यामध्ये तो लाडू निर्माण झाला पाहिजे. गोड. कशाचा गोड पाहिजे? गोडवा. आता आज कोणता संकल्प असतोय? संक्रांतीचा संकल्प असतो. आणि स्वामींनी मराठी भाषेत संकल्प सांगितले सगळे. कसं एक सूत्र आहे बरं स्वामींचं, जे सहज देता येऊ शकतं. विषयाची निवृत्ती व्हावी. कसं आहे सूत्र? देवाची आरती व्हावी. देवाची आरती, मार्गाची प्रीती, मार्गाची प्रीती, विषयाची निवृत्ती, देहाची अनास्था व्हावी. ही अस्थिपरी आहे. ही अस्थिपरी आपल्या जीवनात संक्रमित झाली पाहिजे. म्हणून संक्रांत म्हणतात त्याला. देहाची अनास्था. तीळ म्हणतो का मला नका गुळात मिसळू? गुळ म्हणतं का मला नाही जायचं, मिक्स नाही व्हायचं, गपचिप होत होतो. हे की नाही? त्यांचे विषय निवृत्त होतात सगळे. देहाची अनास्था असेल तर विषयाची निवृत्ती होईल. आहे की नाही? विषयाची निवृत्ती असेल तर उलट वचन म्हणा. कसं आहे? देवाची आरती, मार्गाची प्रीती, विषयाची निवृत्ती, देहाची अनास्था, विषयाची निवृत्ती, तर मार्गाची प्रीती. मार्गाची प्रीती असेल तर देवाची
आरती. नाहीतर त्या तिळात एवढे खडे असतात, ते दाताला जर लागलं तर पडून जातो दात, आहे का नाही, तिळातल्या खड्याने. खरं. तसं परमार्गामध्ये आपल्या जीवनात हे एक तर ते असेल तरी क्रम आहे तो असतेपर्यंत. देवाची काय सांगितलं तिथे, आवडी का आरती, देवाची आरती. आरती व्हावी. मग लगेच आरती करून ओवाळायची नाही. निरंतर आरती, निरंतर आहे ना, आरती, देवाची आरती. ती असेल तर मार्गाची प्रीती. मार्ग म्हणजे कुठून सुरुवात, स्वतःचा मार्ग नाही आपला, वेदवंत बोधवंत नुसतं. सगळा मार्ग गोसाव्याचा तो आपला हा मार्ग. त्या मार्गाची प्रीती. प्रीती, आवडीची उत्तरावस्था प्रीती असते. स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनी, हे सगळं प्रेमाची, जेवढ्या 14 प्रेमाच्या क्रिया या मार्गाच्या ठाई कधी घडतील मज, अशी मार्गाची प्रीती व्हावी. आणि ती उचित असावी. प्रीती अनुचित असेल तर धोका होतो. ही संक्रांत आहे आपल्या जीवनात. नसेल तर ती आज आणायला पाहिजे, असं आहे. तर मग विषयाची निवृत्ती होईल आपोआप. नंतर सगळे विषय प्राप्त करून घेण्यासाठी वरच्या 2 गोष्टी चालल्या जातात. देवाची आरती जाते, मार्गाची प्रीती जाते. सर्वज्ञ म्हणतात, बाई आधी एक बुद्धी व्हावी, मग इथीच्या परिवारावर व्हावी. काळ बदललाय तर तुमचा, कली काळाचं शेवटचं चरण यायला तर खूप वेळ आहे, पण आल्यासारखं झालंय आता. विषयाची निवृत्ती व्हायला तयार नाही. वेगवेगळे विषय समोर येतात. तुम्ही स्वतःला सांभाळता आलं पाहिजे, स्वतःचा लाडू करून ठेवता आला पाहिजे. नाहीतर लय अवघड आहे ते. विस्कटलेल्या तिळाला काही किंमत आहे का? कुत्र विचारत नाही त्याला. पडलेला असतात तिळा रस्त्याने, दिसत पण नाहीत ते. तुम्हाला असं मजबूत संघटन झालं पाहिजे. म्हणून भारतीय सणामध्ये असे विशिष्ट काही गोष्टी आहेत. तर आपण अध्यात्म आपल्या अस्थिपर्यंत लावा. म्हणून तिथे निवृत्ती आहे. निवृत्ती म्हणजे काय? विषयाची निवृत्ती. तिथे विकार शून्य सांगितलंय. आणि ते सांगतात, हे आपले तिळागोळाचे लाडू असे सतत बनले पाहिजे जीवनभर, नवीन नवीन लाडू. काय निवृत्ती? मागे स्वामीने सांगितलं की हे जसे कारण संन्यास. ही काय भानगड आहे? जीव विषया वेगळा झालाच नाही. इथे सांगतात विषयाची, हे जो तीळ आणि गुळ असं आहे वचन, तसा लाडू करता आला पाहिजे तुम्हाला, नरम खुसखुशीदार. हे तिकडं काय, इकडं काय सांगितलंय, हे ज्यात काय आहे त्याच्यात काय आहे. इकडं सांगितलं संग्रह करायचा नाही, इकडं सांगितलं संग्रह करावा, आहे का नाही. इकडे सांगितलं पैशाला हात लावायचा नाही, जोडीत घ्या. तिकडं सांगितलं तुम्हाला द्रव्याचे शते मिळती. म्हणजे हे काय विरोध, म्हणजे तात्विक विरोधांमधला जो विरोधाभास आहे तो काढून टाकून त्याचा योग्य लाडू खुसखुशीत झाला पाहिजे. नाहीतर कुठलं तरी कुठं तरी घेऊन. पण मग सध्याच्या काळामध्ये
गोंधळातला विधी आणि विधीचा गोंधळ आहे की नाही. ईश्वर प्राप्तीसाठी लागणाऱ्या साधनांचा आपण त्याच्या नावाखाली वेगवेगळे साधनं निर्माण केली आणि मुख्य साधन आपलं सुटत चाललं. ती आरती, निवृत्ती, प्रवृत्ती काय आहे की नाही, भांगडी, अनास्था. देहाची अनास्था म्हणजे काय, याच्यावर एक पोथी झाली पाहिजे बरं का. 1 महिन्याचं सूत्र आहे स्वामी, छान. देहाची अनास्था शिकवली गेली पाहिजे. मग इथं सगळे योग, यम, नियम, आगम, सगळे योग साधना आले तुम्हाला, तरच ती विषयाची निवृत्ती होईल. अशी क्रम आहे तो, तिकडून इकडे या किंवा इकडून तिकडे जा. तिळाला गुळाजवळ आणा किंवा गुळाला तिळाजवळ न्या. खालून काय लागेल त्याला, लाडू करायचं झाल्यावर थोडा अग्नी लागेलच ना, का नाही लागणार. अशा प्रकारे हे चतुसूत्री अष्टीपरी आहे सर्वज्ञांची. ते 6 वचना इथे काय, इथं तेच आहे प्रकार. भांडारेकरांची अष्टीपरी, चरदोबाची अष्टीपरी, खेई गोईंची एक अष्टीपरी आहे ना, माहिती आहे तुम्हाला. त्याग जैसा खेई गोईचा, म्हणजे महिमभट्टांच्या पेक्षाही त्यांचा त्याग उत्तम आहे का नाही. आणि कुणाचा त्याग आहे, कापूस कुणाचा जाळलाय, सर्वज्ञानी. ते सर्वज्ञानी जाळला ना. तर हे आता थंडी निघून जाते आणि उष्णता आता वाढते, म्हणून त्याला म्हणतात मकर संक्रांत. विचाराची फार गरज आहे सध्या, म्हणून सर्वज्ञानी जाता जाता तुम्हाला सांगितलं की काय ते सूत्र, परमेश्वर परायणाची प्रवृत्ती भंगोनी द्यावी, परमेश्वर परायणाची मनोवृत्ती भंगोनी द्यावी. हे बघा इथे वृत्ती, परमेश्वराची प्रवृत्ती, इथे निवृत्ती, तिथे प्रवृत्ती आहे की नाही. आणि परमेश्वर परायणाची मनोवृत्ती. बारीक बारीक स्वामींकडे लक्ष आहे. स्वामींचे तीळ असे बारीक बारीक आहेत. हे शब्दांचे तीळ समजले पाहिजेत तुम्हाला. अष्टीपरीचे बी तीळ आहेत. अष्टीपरीचे तीळ किती आहेत, नाही जाणीव नाही वाटत. स्वामीने सांगितलं तर तीळ खायचे तर म्हणजे काय, तिथे अष्टीपरीचे पुरुष आहेत. तीळ खायचे तर तिळा इतुकी भूक जाय. तर आपल्या जीवनामध्ये ती भूक तिळा इतकी तरी गेली पाहिजे. म्हणजे काय, तीळ खायचे म्हणजे तीळ खायला सांगितले देवाने, तो विचार आणि आचार खाता आला पाहिजे. आणि किती खायचा आहे, अधिकार नसताना तुम्ही आचारी खाऊ नका आणि विचारी खाऊ नका. तीळ खायचे म्हणून सांगितलं तर खूप लाडू खाल्ले तर काय होईल, जावं लागेल डबा घेऊन सारखं. म्हणून स्वामीने सांगितलं जेवढी भूक आहे तेवढीच तीळ खा. म्हणजे काय,
तुम्ही कोण्या संस्काराचे आहे, कोण्या अधिकाराचे आहे, तुमची काय क्वालिटी आहे, त्याच्यावर अस्थिपरीचा तीळ अस्थिपरीचा तीळ खाता आला पाहिजे. अस्थिपरीचे लाडू खाता आले पाहिजे. नाही तर भरकटला जातो माणूस. वृत्ती धृतीत पडतो. वृत्तीचे प्रमाद, धृतीचे प्रमाद ते न व्हावेत म्हणून तीळ खायचे तर तिळाई तुरीच भूक आहे. लाडू खायचे तर लाडू इतकी. कशाची भूक आहे पण ही स्वामींना? स्वामींना भूक कशाची? स्वामी कशाने उपायचे आहेत? पंचावताराच्या साठी, नाही एवढ्या अवसरासाठी कोट टोपल्यात आणले फळ. भावाचा केला. भावांचा भाव कसा असला पाहिजे मग? असा पूर्ण भाव असला. अपूर्ण भाव असतो नको. अष्टपरीचा भाव समर्पित करता आला पाहिजे. योग्य. नाहीतर ते आपला लाडू महोत्सव होऊन जातो. ते फुटता फुटाना म्हणाल्यास कोणची सुगरण लाडू आणलाय, बायसाने वरवटा घेऊन फोडला. मग अशी अस्थिपरी कडक होऊन जाते. कडक अस्थिपरी. तो कडक उपदेशी म्हणतात. कसला? दृढ. त्याला लोकाचार नाही, समाजाचार नाही, कट्टर कटुता आली, तो विषय आपला नाही. तर ही संक्रांत अशी तुमच्या जीवनामध्ये असे विचारांची संक्रांत. आता दिवस मोठा, आता इथून पुढे रात्र लहान होत जाईल, दिवस मोठा होत जाईल, अंधार कमी झाला, सूर्याची तर उष्णता वाढेल. म्हणून ज्ञानाग्नी दग्ध कर्माणि. हे पंडित बुद्ध लोक, तुम्ही आता ज्ञानाग्नी, तिळामध्ये अग्नी असतो आहे की नाही? गुळात गरम असतात ना ते आहे ते ज्ञानाग्नी. गेला पाहिजे हृदयात. आणि स्मरणाच्या लीळेच्या हे सगळं निर्वेद, अनुताप, अनुशोचाच्या अग्नीमध्ये हा शुद्ध झालं पाहिजे. संक्रांत इथे खरी संपन्न होते. ती संक्रांत तुमच्या आयुष्यात व्हावी. आपल्या महानुभाव पंथाची संक्रांत झाली पाहिजे. आणि जगभर तर सोडा, पण भारतभर गल्लोगल्ली आपले असे उपदेशी निर्माण झाले पाहिजे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, प्रसन्नता. 1650 तीर्थस्थानाला आपले संक्रांतीचा दंडवत. 4 भक्त 8 ज्ञानी अशी दंडवत. सर्व गुरुकुळाशी अच्युत गोत्र्याशी दंडवत. दंड